परंतु तरी पण काही अडचणी आता संग्राम भाऊनी मांडलेल्या आहेत. तर ह्या अडचणी ऐकायलाच माननीय विखे पाटील साहेब आलेले आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून माननीय विखे पाटील साहेबांचं स्वागत करूया. साहेबांच्या सोबत माननीय धुमाळ साहेब आहेत, माननीय मॅडम आहेत, आवर्जून सकाळपासून त्या या दौऱ्यामध्ये आहेत. आपल्या जिल्ह्याचे माजी अध्यक्ष माननीय राजाभाऊ गरुड आहेत, आपले निलेश साहेब आहेत पलूसून आलेले, अन्य सहकारी सगळे भारतीय जनता पार्टीचे. खरं तर विखे पाटील साहेबांचा कालपासून दौरा सुरू आहे. काल सोलापूरला होते, आज दिवसभर सांगली जिल्ह्यामध्ये दौरा सुरू आहे. आरेवाडीच्या बिरोबाच्या मनात सकाळी या दौऱ्याची सुरुवात झाली, नंतर खानापूर तालुक्यामध्ये बुडला, नंतर रायगाव, आता तुमच्याकडे, आता इथून म्हैसाळ आणि परत हरिपूर, असा संपूर्ण जिल्ह्याचा दौरा साहेबांनी ठेवला आहे. त्यांचा दौरा ठेवण्याचा हेतूच हा आहे की आपण ज्या भागांना पाणी दिलं आहे त्यातून कोणी वंचित राहिलं आहे का. आता तुमची काही निवेदन आली तर आता ह्याच्यावरती त्यांनी पुढच्या मंगळवारी निलेशदादा बैठक लावली आहे. म्हणजे बैठक तात्काळ एवढं सोपं नाही. हे संवेदनशील आपलं सरकार आणि आपले मंत्री महोदय असल्यामुळंच हे आपल्याला शक्य आहे. आणि आता जी भूमिका मांडलेली आहे संग्राम भाऊनी की पाण्याच्या संदर्भामध्ये, तर आता आम्ही सातत्यानं मागणी केली आहे आणि साहेबांनी पण आदेश दिलेले आहेत. जे आपल्याकडे जुने टेंबूचे पंप आहेत, 15-15, 20-20 वर्ष झालं बसवून, आणि आता त्याची डिस्चार्ज कॅपॅसिटी कमी झाली आहे, 25-25% कमी झाली आहे. आणि आता टेंबूची मागणी वाढायला लागली आहे. अगोदर काही ठराविक तालुके होते, आता सातारा जिल्ह्यातलाही भाग घेतला, तिकडं आमच्या जतमधली काही गावं घेतली, कवटेमंकाळची राहिलेली गावं घेतली, तासगावमधली गावं घेतलेली आहेत, खानापूर आहे, आटपाडी आहे, मानखटावचा भाग आहे, आपला कडेगाव तर आहेच. तर ह्याचा एक विस्तारितपणा जास्त वाढायला लागला आहे. परंतु मागची सिस्टीम आहे तीच आहे आणि म्हणून त्यामध्ये बदल व्हावा अशा पद्धतीची भूमिका ही राज्य सरकारनं घेतलेली आहे. विखे पाटील साहेब अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, देवाभाऊंची त्यांना साथ आहे आणि त्यामुळं दुष्काळी तालुक्यांचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी रात्रंदिवस सरकार मेहनत घेतं आहे. आणि त्या मेहनतीसाठी आपल्या सर्वांचे, सर्वसामान्य लोकांचे आशीर्वाद हे सरकारच्या सोबत असले पाहिजेत अशी माझी तुम्हाला विनंती आहे. विखे साहेब, या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी 2014 पूर्वी इतकी मोठ्या ताकदीनं नव्हती. ठराविक आमदार निवडून यायचे, परंतु 2014ला 4 विधानसभेचे सदस्य या जिल्ह्यामध्ये निवडून आले. लोकसभेचे खासदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. ते निवडणूक झाल्याच्या नंतर 17ला परत जिल्हा परिषदची निवडणूक झाली आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची सत्ता ही सांगली जिल्हा परिषदमध्ये आली. आणि संग्राम भाऊ नशीबवान आहेत, कारण त्यांना पहिल्यांदा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. आणि नाही माझ्यामुळं असं नाही, परंतु सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी मदत केलेली आहे. खरं तर देशमुख घरच जरा नशीबवान आहे, कारण जिल्हा परिषदचं अध्यक्षपदी त्यांना मिळालं, जिल्हा भाजपाचा अध्यक्ष 2 वेळा पृथ्वीराज बाबांना मिळालं आणि जिल्ह्यामध्ये अत्यंत ताकदीनं समन्वयाने काम पण त्या काळामध्ये झालं, हे पण आपल्याला नाकारता येणार नाही. सांगलीमध्ये आपल्या पंचायत समिती पण मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आल्या. आमदारकीचं असू द्या, मी पण 4 वेळा पडलोय. हे असं राजकारणामध्ये होत राहतं, लगेच नाराज व्हायचं नसतं राजकारणामध्ये. माझं जर डिपॉझिट गेलं बारामतीत गेल्यावर, अरे असं असते काय, माझ्याकडं माणूससुद्धा येणं, कुत्रंसुद्धा येत नव्हतं दारात, अशी परिस्थिती झाली होती. 6 महिने मला तिकडं पाठवलं बारामतीला आणि तिथलं सगळं गडी आधीच मॅनेज झालं. मला 30,000 मतं पडली. पहिल्यांदा ब्रेकिंग न्यूज, बिग ब्रेकिंग महाराष्ट्रात, गोपीचंद पडळकरचा डिपॉझिट जप्त. होत असतं राजकारणामध्ये, परंतु आपण काम करत राहायचं असतंय. 4 वेळा विधानसभा, मी ते साहेबांना तेच सांगत होतो. 2009, 2014, 2019, 2024 लोकसभा, राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी होत राहतात. आपण सगळे नशीबवान आहोत. भारतीय जनता पार्टीसारखी पार्टी आपल्यासोबत आहे, आपल्या जी विकास करते आहे, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करते आहे. ही साधी सोपी बाब नाही आहे. आज आपला एकही माणूस असा नाही की ज्यानं केंद्र सरकारने राज्य सरकारची योजना घेतली नाही. मी जरी आमदार असलो, मी सुद्धा केंद्र सरकारचा लाभार्थी आहे. तू म्हणाल तू आमदार असून पण कसं काय लाभ घेतोय? मी कोविडचे 2 डोस घेतलेत ना, म्हणजे मी लाभार्थी आहे ना केंद्र सरकारचा. जी लोक आज आमच्यावर आरोप करतायत त्यांनाही 2-2 डोस देऊन 3रा बूस्टर डोस पण दिलाय, त्यांनी तो पण डोस घेतलाय, ते सुद्धा केंद्राचे लाभार्थी आहे. ही वस्तुस्थिती आहे. आपण 1 रुपया दिला का कुठला डोस घेताना? तर आज जिल्ह्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलती आहे मोठ्या प्रमाणामध्ये. अरे एवढी सत्ताधीश आपल्या जिल्ह्यामध्ये होते,
15 वर्ष मंत्री होते, एक कारखाना ते असा काढू शकले नाहीत की ज्या कारखान्यामध्ये सांगली जिल्ह्यातली 1000 पोरं काम करतायत ज्यांना 50-60 हजारापेक्षा जास्त पगार आहे. कारखाना कुठलाही 10,000 पगार, 15,000 बांगलाय गेलेल्या बाईला 600 रुपये हाजरी आहे आणि आमची पोरं तिथं 10-15 हजारामध्ये काम करतायत. विखे पाटील साहेब, हे दुर्दैव आमचं की इतकी सत्ता या जिल्ह्यामध्ये असताना 15 वर्ष लोक मोठ्या पदावरती होती, पण एक ही मोठी कंपनी आमच्या जिल्ह्याला आली नाही. एक ही अशी कुठली फॅक्टरी नाही, एक ही कुठला असा उद्योग नाही, ना केंद्र सरकारची ना राज्य सरकारची ना कुठली प्रायव्हेट कंपनी आली नाही. आणि म्हणून आमची सगळ्यांची इच्छा आहे की जिल्ह्यामध्ये एखादा असा मोठा प्रोजेक्ट यावा की ज्या प्रोजेक्टमध्ये आमची मुलं स्थलांतरित झाली, पुण्याला आहेत, मुंबईला आहेत, ठाण्याला आहेत, अन्य ठिकाणी जात आहेत पोटाची खळगी भरण्यासाठी, त्या पोरांना या जिल्ह्यामध्येच काम मिळालं पाहिजे. आज तुम्ही पाणी दिलंय, किती बदल झाला. मी ज्या जत विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतो, आता सध्या 35,000 लोक मायग्रेट आहेत. तुम्ही आता आम्हाला जी योजना दिलेली आहे ती इतकी योजना म्हणजे पुण्य मिळवून घेणार आहे. 35,000 लोक ऊसतोडीला जाणारी लोक पुढच्या वर्षी 2027च्या डिसेंबरमध्ये ऊसाचा कोयता कायमचा फेकून देणार आहेत. कायमचा फेकून देणार. त्याचं आशीर्वाद तुम्हाला लागणार आहे, देवाभावना लागणार आहे. अरे इकडं ऊस तोडायला आल्यानंतर किती लोक साप चावून मेली, किती लोक करंट लागून मेली. नदीमध्ये तुमच्या मगरी कुठं आहेत माहीत नाही, ऊस तोड मजूर आले आणि त्या मगरीनं त्यांच्यावरती हल्ला केला, मगरी त्यांना घेऊन गेल्या. कितीतरी प्रसंग असे घडतात, वीज पडली मेले, असे अनेक विषय आहेत. आणि ते विषय एका दिवसात बदलत नसतात, एका तासात बदलत नसतात, त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवाभाऊ आणि जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय विखे पाटील साहेब हे मेहनत घेत आहेत. आज हा दौरा काही सुखाचा आहे का दौरा सांगा ना. रात्री ते पंढरपूरमध्ये होते, रात्री 7 वाजता पांडुरंगाचं दर्शन घेतलं, तिथून ते मुक्कामी सोलापूरला गेले, सकाळी 8 वाजता उठून परत आरेवाडीला आले. आता दिवसभर दौरा करून कोल्हापुरात उद्या दिवसभर दौरा, परत सातारचा दौरा. हे आपले मंत्री फिरतायत का? त्यांना मुंबईत बसून पण हे करता आलं असतं. ते फिरतायत यासाठी की तुमच्या काय भावना आहेत, तुम्हाला काय अडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी आज विखे पाटील साहेब आपल्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले आहेत. मला ठाम विश्वास आहे की हा दौरा झाल्याच्या नंतर सांगली जिल्ह्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवणूक करणारा हा दौरा माननीय विखे पाटील साहेबांचा ठरणार आहे. आज तुम्ही ज्या योजना मागताय, अरे मी त्यांचं काम बघितलंय, मी पण आंदोलनातनं झालोय, तुम्ही पण बघितलंय. आता संग्राम भाऊनी सांगितलं की स्वर्गीय संपतराव देशमुख साहेबांच्या पासूनचा इतिहास सांगितला. आपण नागनाथ अण्णांच्या चळवळीमध्ये सगळ्यांनी बघितलं, 13 तालुक्याची दुष्काळी परिषद आटपाडीला व्हायची. हाफ चड्डे असताना आम्ही शाळेतनं ट्रक त्यांचे जे त्या ट्रकात बसून जायचो, लाखोच्या लाखो लोक गोळा व्हायचे. लोकांना स्वप्नात पण वाटत नव्हतं कधी टेंबूचं पाणी येईल, कारण टेंबू कुठं आहे हे माहीत नव्हतं. आजही काही लोकांना माहीत नसेल टेंबू हे नाव काय आहे, गावावर नाही का कशावर नाव आहे. टेंबू आहे ते डोंगराच्या पलीकडं, ते डोंगर 1000 फूट, आता धुमाळ साहेब मगाच्या मीटिंगमध्ये बोलले 1000 फूट पाणी उचललंय. म्हणजे अशी योजना सरकारनं आपल्याला दिलेली आहे. आणि इतक्या लोकांच्या, आता आमच्या तालुक्यामध्ये तुम्ही बघताय खांजोळवाडी नावाचं गाव आहे, करोड रुपयाचे डाळिंब आमच्या तिथली पोरं काढतायत. म्हणजे जसं मातीतनं सोनं पिकवावं अशा पद्धतीचं पीक काढतायत पोरं. जत तालुक्यामध्ये 10 कोटी रुपयाचे बेदाणे काही शेतकऱ्यांनी विकलेत साहेब. आमच्या बिराजदार सर म्हणून आहेत सोनलगीचे, 10 कोटी रुपयाचा बेदाणा त्यांचा झालाय. इतकी क्षमता, इतकी ताकद आपल्या मातीतल्या लोकांच्या मध्ये आहे, कष्ट करण्याची तयारी आहे. आपले काही शेतकरी आळसी नाहीत आणि म्हणून त्याला लागतंय पाणी. आता मागच्या महिन्यातली परिस्थिती काय बघितली आपण. आता आपल्याला वाटत वार पाऊस पडतोय की नाही पडतोय की नाही पडतोय. पांडुरंगाच्या आशीर्वादानं पाऊस पडला, 70% कोयना डॅम भरलाय, वारणेचं 65% डॅम भरलाय. अन्य सगळीकडची परिस्थिती बदलते आहे. आणि म्हणून शेतकऱ्यासाठी तुम्ही जे काम करताय साहेब, ते नक्की वाडवडिलांच्या पासून तुम्ही ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करताय. पहिला सहकारी साखर कारखाने काढणारे तुम्हीच आहे घर महाराष्ट्रामधलं. पहिल्या मेडिकल कॉलेज काढणारे तुम्हीच आहात. त्यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये सीझर होतच नाही. 5%, 2%, नाही, विचार करण्याची गोष्ट आहे. इकडं डॉक्टर गेलं का म्हणतोय पोरानं पोटात शी केली, आता त्या आईला धोका आहे, लगेच चिरफाड करा नाही तर काहीतरी गडबड होऊन जाईल, 1 लाख रुपयाचं बिल येतंय. ह्यांच्या मेडिकल कॉलेजला तसं नाही. ह्यांच्या मेडिकल कॉलेजला नैसर्गिक डिलिव्हरी झाली पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडं सामाजिक भावना काय बघा तुम्ही. आणि ते सगळं मोफत आहे, सरकारी दवाखान्यासारखं पूर्ण मोफत आहे. आणि म्हणून असे मंत्री आपल्या राज्यामध्ये काम करतायत तर नक्की त्यांच्या हातून हा पूर्ण दुष्काळ मुक्त. कारण मागं बघितलं तुम्ही अहिल्यादेवींच्या जयंतीला देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या संकल्पनेतून एक यात्रा काढली, जलयात्रा. महाराष्ट्रातून पहिली अशी जलयात्रा निघाली. सरकारी कार्यक्रम खूप येतात परंतु त्याची लोक चळवळ झाली.
त्र्यंबकेश्वर, गोदा टू नर्मदा आणि अहिल्यादेवींचं जन्मगाव चौंडी ते अहिल्यादेवींची कर्मभूमी महेश्वर अशी यात्रा निघाली. गावाच्या गावं रस्त्यावरती थांबली होती स्वागताला. विचारा त्यांना, म्हणजे इतकं लोकांनी स्वागत केलं. ती जी यात्रा निघालेली आहे ती दुष्काळ मुक्तीची यात्रा माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी काढलेली आहे. आणि मला 100% विश्वास आहे की तुमच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातला दुष्काळ हा कायमचा भूतकाळ होईल आणि गोरगरीब लोकांच्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि ते कल्याण होण्याच्या दृष्टिकोनातून पांडुरंगाने हे तुम्हाला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना खूप आशीर्वाद द्यावेत. आता संग्रामभाऊ इथं आहेत. आता या सगळ्या तालुक्यातली राजकीय परिस्थिती जरा संवेदनशील आहे, त्यामुळं बोलावं की न बोलावं अशा मानसिकतेत मी आहे. मुळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, आपण सवासण्याला गेल्यानंतर आईला सवासणीचं निमंत्रण असतं पण पोराला नसतं. पोर आईचा पदूर धरून जातं. तसं मी विखे पाटील साहेबांचा हात धरून आजच्या कार्यक्रमाला आलो आहे. मी काय आवर्जून पावला नाही, मी असा आयत्या वेळचा पावला आहे. परंतु मी तुमच्या सगळ्यांचा हितचिंतक आहे. माझा स्वभाव असा आहे, जे पोटात तेच ओटामध्ये, हे तुमच्या सगळ्यांचं चांगलं व्हावं, या पलूस कडेगावचं चांगलं व्हावं, त्यासाठी देशमुख घर एकजुटीनं राहावं अशीच मी प्रार्थना करतो. तुमच्यामध्ये वाद होऊ नयेत, कारण तुम्ही जिल्ह्यावरती काम केलेलं आहे. आणि मी साहेबांना पण गाडीत तेच बोललो की तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करणारी सगळी मंडळी असतात तर तुम्ही सगळे एकमेकाच्या हातात हात घालून आपण सगळेजण पुढं जाऊ. सांगली जिल्ह्याचा चेहरा मोहरा आपण बदलून टाकू, नाहीतर निळू फुलेच्या पिक्चरसारखं राजकारण नको आहे आपल्याला. त्याचा आपल्याला उपयोग पण होत नाही. कारण आता मी म्हटलं की 15 वर्ष मंत्री होते त्यांनी काहीच केलं नाही. आपण सगळे तरुण आहोत ना, आता आपल्याला जिल्ह्यासाठी काहीतरी करावं लागेल. नाहीतर मग राजकारण ह्याला अडवं त्याला अडवं त्याची जिरो असं नाही. आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे. आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे दुष्काळी तालुके आहोत, कडेगाव असेल, त्यामध्ये आटपाडी असेल, खानापूर असेल, कवटेमंकाळ असेल, जत असेल, मिरजचा पूर्व भाग असेल, तासगावचा पूर्व भाग असेल, ह्या लोकांना काहीतरी करावं लागेल. नुसतं राजकारणानं आपलं काही होणार नाही. त्यामध्ये काहीतरी कॉन्क्रीट काम व्हावं. आणि आता नेते आपल्याला मजबूत आहेत राज्यामध्ये, त्यांना सोबत घेऊन आपण कॉन्क्रीट काम या जिल्ह्यामध्ये उभा करण्याचा आपण प्रयत्न करूया. विखे पाटील साहेबांसारखी माणसं आहेत, देवाभाऊंच्यासारखी माणसं आहेत, चंद्रकांत दादांसारखे पालकमंत्री आपल्या जिल्ह्याला आहेत. आणि त्यामुळं नक्की काहीतरी कायापालट होण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्नशील राहूया. एवढंच या निमित्तानं बोलतो. विखे पाटील साहेबांना विनंती करतो, कारण आणखी 2 दौरे आहेत आणि अंधार पडायच्या आत तिथं गेलं पाहिजे, नाहीतर तिथं मगरेत तुम्हाला माहीत आहे हरिपूरच्या सगळ्या बंधाऱ्यामध्ये, आणि आम्हाला वरूनच बघावं लागेल. त्यामुळं आम्ही लवकर उरकता कार्यक्रम घेतो आणि विखे पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.